अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत वेगळे मुद्दे समोर आणत रोहित पवारांनी आज काही नवे सवाल उपस्थित केलेत। सीआयडी कार्यालयामध्ये तपासाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या रोहित पवारांना तिथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसलं। त्यामुळे त्यांचा पारा चांगलाच चढला। सरकार तपासाबाबत गंभीर आहे का असा सवाल विचारत त्यांनी तपास यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तर भोंदू मांत्रिक अशोक खरातचा अजितदादांच्या अपघात प्रकरणाशी संबंध दाखवणारे काही धक्कादायक मुद्देही उपस्थित केले। बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते। तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला, या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय, जो खराताच्या संपर्कात होता। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला 3 महिने पूर्ण झाले, मात्र त्यांच्या अपघाताबाबत उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नच वाढत चालले। अजितदादांच्या मृत्यूमागची कॉन्स्पिरसी थिअरी असल्याचा संशय वारंवार व्यक्त करणाऱ्या रोहित पवारांनी आज सीआयडी कार्यालयाला भेट दिली। यावेळी तिथं अधिकारीच हजर नसल्यामुळे रोहित पवारांचा हिरमोडही झाला आणि संताप। सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते, म्हणून कदाचित त्यांना त्यातून वेळ मिळाला नसावा आणि यातले एक अधिकारी हे कोलकात्याला गेलेले आहेत, ते आम्ही समजू शकतो। कदाचित आम्ही जेव्हा चौथ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे। त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे। आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या सीआयडीकडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही। सरकारला हा तपास गांभीर्यानं घेण्याची आठवण करून देणाऱ्या रोहित पवारांनी आपल्या पाठपुराव्याला काहीसं यश आल्याचंही म्हटलं। दबाव आल्यामुळे DGCL अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलं नाही, सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठेही गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला बाहेर असं सांगितलं। आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते। आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळलाय असं ते म्हणत होते। आता त्यांनी सांगितले CVRची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली आहे। तर सध्या पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातचा दादांच्या मृत्यूशी नेमका काय संबंध आहे असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी काळ्या जादूच्या घटनांचा संदर्भ दिलाय। एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला, या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती, शेतकरी, जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते। रोहित पवार या प्रकरणात करत असलेल्या आरोपांमध्ये आता आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे। ही व्यक्ती आहे बारामतीतील एक राजकारणी। या छोट्या राजकीय नेत्याचा संदर्भ देत रोहित पवारांनी त्यांचा संबंध राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांशी जोडलाय। राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय, जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजा सुद्धा करत होता आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय। आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं, आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना। तर अजित पवारांच्या अपघाताची तारीख आणि VSR कंपनीच्या खात्यात जमा झालेल्या कोट्यवधींच्या रकमा यांचा संबंध जोडत रोहित पवारांनी काही वेगळे सवालही उपस्थित केले। जानेवारी 2026 दादांचा ॲक्सिडेंट 28ला झाला, त्या दिवसापासून आत्तापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च
145 कोटी रुपये हे VSRला त्यांच्या अकाउंटला दिले. त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी. 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता, तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ॲक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी. त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले म्हणजे दुसऱ्या दिवशी. अजित पवारांच्या मृत्यूपासून रोहित पवारांच्या बाजूनं बोलणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेनं यावेळी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. अर्थात ही शिवसेनेची औपचारिक भूमिका की संजय गायकवाडांचं वैयक्तिक मत हा प्रश्न कायम आहेच. रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. हा रोहित पवार तेव्हा कुठे गेला होता जेव्हा दादा जिवंत होते. आता दादा गेल्यावर दादाची संपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहेत. आणि म्हणूनच याच विषयात त्यांनी जी उडी घेतली ही फक्त प्रसिद्धीकरता घेतली आहे. तर माध्यमांसमोर अशी वक्तव्य करणं योग्य नसल्याचा सल्ला गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांना दिलाय. बघा, अजितदादांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशीलपणे या घटनेकडे बघतायत. तशा पद्धतीनं वेगवेगळ्या एजन्सी चौकशी करतायत. पवारांच्याकडे काय माहिती आली आहे त्यांनी त्या एजन्सीकडे द्यावी. त्यांनी माध्यमांच्या समोर रोज वेगवेगळी स्टेटमेंट करणं हे काय योग्य आहे मला वाटत नाही. त्यांनी त्यांची माहिती हे एजन्सीकडे द्यावी. आपण लोकशाहीच्या देशात राहतो. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा प्रचार केल्यानंतर आणि तिथलं मतदान पार पडल्यानंतर आता रोहित पवारांनी पुन्हा एकदा या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केलाय. या प्रकरणात आता रोहित पवारांच्या आरोपांची तपास यंत्रणा आणि सरकार किती गांभीर्यानं दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. सलीम डोला, ज्यांनी 90च्या दशकातलं मुंबईतलं अंडरवर्ल्ड पाहिलं असेल, वाचलं असेल किंवा अनुभवलं असेल, त्यांच्यासाठी हे नाव नवीन नाही. सलीम डोला म्हणजे डी गँग ड्रग्सचा धंदा सांभाळणारा दाऊदचा उजवा हात. मात्र हा हात आता दाऊदपासून पूर्णपणे निखळला आहे, कारण सलीम डोलाला तुर्कीमधून अटक करण्यात आली आहे. सलीम डोलाच्या मुसक्या कशा आवळण्यात आल्या, बघूया हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई पोलीस, गुजरात ATS, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, CBI, रॉ, इंटरपोल याशिवाय देश विदेशातल्या असंख्य तपास यंत्रणांना 2 दशकांपेक्षा अधिक काळ चकवा देणारा अखेर भारताच्या हाती लागलाय. नाव सलीम डोला. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतला अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम डोलाला तुर्कीतून अटक करण्यात आली आहे. सलीम डोलाला ज्यावेळी अटक करण्यात आली त्यावेळची ही दृश्य ABP माझाच्या हाती लागली आहे. सलीम डोला तुर्कीतल्या इस्तानबुलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक यंत्रणा कामाला लागल्या. भारताची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, इंटरपोल आणि तुर्की पोलिसांनी एकमेकांशी समन्वय साधत सलीम डोलाच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला विशेष विमानाने दिल्लीत आणल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने त्याला ताब्यात घेतलं. आणि जर तुम्ही इतिहास बघितला तर दाऊदनीच आपल्याला मदत केलेली आहे. IBला त्यांनी पाकिस्तानबद्दल माहिती दिली, ते कुठून येतात, पाकिस्तानी अतिरेकी घुसखोर कुठून येतात वगैरे सर्व माहिती दिलेली आहे. तर वरच्या पातळीवर या सर्व लोकांचा वापर पण होतो. तर याचा वापर होत नसेल असं काही सांगता येणार नाही. तर हे अगदी नाट्यमय सर्व घडलेलं आहे आणि त्यामुळे यात मिलीभगत आहे सर्व, असं म्हणजे सरेंडर केल्यासारखंच तो आलेला आहे असं मला तरी जाणवतं. सलीम डोलाची अटक हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसाठी मोठा धक्का मानला जातोय, कारण सलीम डोला हा अंडरवर्ल्डसाठी तब्बल 5,000 कोटींचा ड्रग्ज रॅकेट चालवत होता. डॉन दाऊद इब्राहिम प्रमाणे सलीम डोला देखील मूळचा मुंबईचा आहे. सलीम डोला मुंबईतल्या डोंगरी आणि भायखळा भागात लहानाचा मोठा झाला. सुरुवातीला कार चोरी आणि गुटख्याची तस्करी त्यानं सुरू केली. छोटा शकीलच्या संपर्कात आल्यानंतर सलीम डोलाची अंडरवर्ल्डमध्ये एंट्री झाली. त्यानंतर तो दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या इक्बाल मिर्चीच्या टोळीत सामील झाला.
2013 मध्ये इक्बाल मिर्चीच्या मृत्यूनंतर दाऊदनं ड्रग्ज साम्राज्याची जबाबदारी डोलावर सोपवली. 1998 मध्ये त्याला पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर 40 किलो मॅन्ड्रॅक्ससह अटक करण्यात आली. 2016 मध्ये सलीम डोला भारतातून दुबईला पळाला आणि तिथून ड्रग्जचं रॅकेट चालवू लागला. बनावट ओळखपत्राच्या आधारे त्यानं UAEचा पासपोर्ट मिळवला. इंटरपोलनं त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. सलीम डोलाचं ड्रग्ज रॅकेट आखात, आफ्रिका आणि युरोपपर्यंत पसरलं. अनेक देशात मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या मेफेड्रॉन ड्रग्ज निर्मिती करण्यासाठी सलीम डोला कुख्यात आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यानं ड्रग्जचे छुपे कारखाने सुरू केले होते. सांगलीत जप्त करण्यात आलेल्या 250 कोटीच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार देखील सलीम डोलाच होता. 2025 मध्ये सलीम डोलाचा मुलगा ताहिल डोलाला दुबईत अटक झाल्यानंतर त्याला भारताच्या हवाली करण्यात आलं. त्यानंतर भारतीय यंत्रणांनी आपला मोर्चा वळवला सलीम डोलाकडे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांची समन्वय साधत ऑपरेशन ग्लोबल हंट अंतर्गत अखेर भारताने सलीम डोलाला गाठलंच. सलीम डोलाच्या अटकेमुळे आता भारतीय यंत्रणांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. मराठी बोलता येत नसल्यामुळे आपला परवाना रद्द होईल अशा चिंतेत असणाऱ्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता किमान 3 महिन्यांचा दिलासा मिळाला आहे. मराठी सक्तीची अंमलबजावणी करण्यापूर्वी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी 1 मे पासून 15 ऑगस्टपर्यंत विशेष प्रशिक्षण मोहीम राबवली जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं मात्र जोरदार टीका केली आहे. पाहूया आज दिवसभरात काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे. कारवाई होणार. त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि तीही आम्ही शिकू. किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे. आमच्या एकूण याला ठामपणा म्हणायचं, तडजोड म्हणायचं, समजूतदारपणा म्हणायचं की माघार म्हणायचं असे अनेक प्रश्न निर्माण करणारी ही प्रतिक्रिया आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची. 1 मे पासून महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता आलं नाही तर त्यांचे परवाने रद्द करण्याचा विडा मंत्री महोदयांनी उचलला होता. मात्र त्याला आपल्याच पक्षातून झालेला विरोध आणि रिक्षा टॅक्सी चालक संघटनांनी घेतलेले आक्षेप पाहिल्यानंतर आता परिवहन विभागानं एक मध्यम मार्ग निवडलाय. हा मार्ग आहे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याचा. आणि कामापुरती मराठी शिकवण्यासाठी आता त्यांना मिळणार आहेत 100 दिवस. 100 दिवसामध्ये जर जुजबी मराठी कोणी बोलू शकलं नाही तेही तुम्हाला पुढे सांगतो. आम्ही त्यासाठी एक पुस्तिका सुद्धा बनवतोय आणि ते पुस्तिकाचं सुद्धा उद्या प्रकाशन करून आम्ही ते पुस्तक सुद्धा, आता उद्या कॅबिनेट आहे, या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र देणार आहे, निवेदन देणार आहे. आणि जे जुजबी मराठी आहे जे ह्या साहित्यिकांनी बनवलेलं आहे त्याचा पुस्तिका सुद्धा उद्या आम्ही वितरित करणार आहोत. आम्ही असंच म्हणालो की प्रवाशांशी संवाद साधत असताना ते जे काय बोलले ते तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जे काय बोललात ते प्रवाशाला समजले पाहिजे. एवढं जर मराठी जुजबी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. रिक्षा टॅक्सी चालकांना आता 1 मे पासून मराठीची सक्ती नसणार हे तर स्पष्ट झालंय. पण मराठीचा मुद्दा सोडून इतर कायदेशीर बाबींचं उल्लंघन होत असेल तर मात्र 1 मे पासून कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिलाय. तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी नेमकं कसं शिकवलं जाईल हेही सांगितलंय. कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच. फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे RTOचे अधिकारी त्यांना शिकवतील. 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं. जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. परंतु ह्या दरम्यान आमचे RTOचे अधिकारी सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या 2 संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिकवणार. तर अगोदर घोषणा करून नंतर सरकार मागे हटत असेल तर प्रताप सरनाईकांनी राजीनामा देण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला करणारच, मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. जर महाराष्ट्र सरकार जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला होता केंद्रात, जर मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठीप्रेमी असतील
तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. या मुद्द्यावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट केलंय. काय झालं, देवेंद्र फडणवीस यांची जी मधल्या काळात गर्जना होती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, ही त्यांची गर्जना होती. महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची. त्या गर्जनेचं काय झालं, त्या गर्जनेचं म्याव का झालं, कशाकरता तुम्हाला मागे हटायचं आहे? शिकतील ना मराठी. तुम्ही कायदा करा, नियम बनवा, 1 मेपासून सुरुवात करा आणि नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्याची मुदत द्या. ज्यांना येत नाही त्याने शिकावं. तर या विषयावरून पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेतलेल्या मनसेनं रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यासाठी आता स्वतःच बाह्य सरसावल्यात. मराठी शिकवण्यासाठी मुदत देण्याच्या प्रताप सरनाईकांच्या भूमिकेवरही मनसेनं सवाल उपस्थित केलाय. माझं म्हणणं आहे की मी स्वतःहून चालू करतोय, जर मराठी बोलला नाही तर तो मराठी बोलत नाही, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती, आपल्या सोशल मीडियावरती हा माणूस माझ्यावर मराठी बोलत नाही ह्याचे सगळे पुरावे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवा. त्या ठिकाणी जे काही कारवाई जी करायची असेल ती महाराष्ट्र नवमन सेना मग ती कानाखाली वाजवून करेल किंवा आमच्या पद्धतीने जशी करता येईल ती आम्ही नक्कीच करू. महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना स्थानिक भाषेचं ज्ञान असण्याबाबतचा मूळ महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1988चा. या नियमानुसार महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं ज्ञान अनिवार्य करण्याचा GR निघाला 2017 मध्ये. त्यात मराठीच्या सक्तीबाबत अधिक कडक तरतुदी करण्यात आल्या 2019 मध्ये. याच तरतुदींची सरकारला आता तब्बल 7 वर्षांनी आठवण आली आहे आणि आता 2026 मध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं गमभन शिकवायला सुरुवात होणार आहे. जवळपास 36 वर्षांपूर्वी कागदावर सुरू झालेला हा प्रवास पुढच्या 100 दिवसात जमिनीवर साकार होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. वेदांत नेपसह राजू सोनवणे, ABP माझा, मुंबई. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला धमकी दिल्यानंतर सुरू झालेला वाद अजूनही निवळलेला नाही. ज्यांना धमकी दिली ते शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी आज बुलढाण्यामध्ये आंदोलन केलं. खरं तर गायकवाडांच्या घरासमोर जाऊन ते या पुस्तकाचं वाचन करणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि तिथे जोरदार राडा झाला. नेमकं काय घडलं बघूया हा स्पेशल रिपोर्ट. शिवाजी महाराजांचा अवमान करणारे संजय गायकवाड मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून प्रकाशकाला धमकी देणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांविरोधात प्रकाशक प्रशांत आंबी यांनी मंगळवारी आंदोलन केलं. गायकवाड यांच्या घरासमोर पुस्तकाचं जाहीर वाचन करणार असल्याचं आंबी यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्यानुसार बुलढाण्यात डाव्या संघटनांचे नेते आणि कार्यकर्त्यांसह आंबी गायकवाडांच्या घराकडे निघाले खरे, मात्र जिजामाता प्रेक्षागाराजवळ पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यामुळे प्रचंड राडा झाला. यावेळी आंबी यांच्या सोबत आलेले AISFचे कार्यकर्ते आणि पोलिसांची जोरदार झटापट झाली. पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात किमान 8 आंदोलक जखमी झाले. 7-8 लोकांनी कमीत कमी माझा हात ओढला. मी त्यांना म्हणत आहे की माझ्या हाताला त्रास होत आहे, पण त्यांनी माझा हात सोडला नाही. शेवटी मी जेव्हा हात म्हणजे त्या चिशामध्ये मी खाली पडले, मला खूप त्रास होता, पण माझा हात काही सोडला नाही. आम्ही 6-7 लोक आहोत जे जखमी झालो होतो. पोलिसांनी आमदारांच्या दबावाखाली आम्हाला जबरदस्तीने डिटेन केलं आणि त्याच्यामध्ये हातापाई करण्यात आली, मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये आमच्या 2-3 लेडीज आहेत ज्यांना हात फ्रॅक्चर झाले, कुणाला चेस्टचा प्रॉब्लेम झालाय, माझाही हात फ्रॅक्चर आहे.
अखेर पोलिसांनी आंबी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. फसवणूक केलेली आहे आमची. खरं तर आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे. मी पोलिसांना चुकून टू व्हीलरनं सुद्धा तिथे जाऊ शकलो असतो, पण आम्ही पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. निघताना पण आम्ही जाहीर करून निघलेलो आहे. इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे, पण त्यांनी आम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा त्यांनी विश्वासघात केलाय. आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही आहोत. लोकशाही मार्गानं, सनदशील मार्गानं चळवळीत काम करणारे आयुष्य दिलेले आम्ही लोक आहोत. आम्हाला कायदा सुव्यवस्था इथे बिघडवायची नाहीये. मात्र संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो सुद्धा प्राणपणानं जपण्याची आमची कमिटमेंट आहे. आंबी यांना तातडीनं पोलिसांनी सोडलं पाहिजे आणि त्यांना इथे घेऊन आलं पाहिजे, ही या क्षणाची आमची मुख्य मागणी आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे गायकवाड यांच्या घराबाहेरचा अतिप्रसंग टळल्याचं मानायला हरकत नाही. कारण आंबी यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर संजय गायकवाडांनी आपणही पुस्तक वाचन ऐकायला जाऊ असं जाहीर केलं होतं. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळाय करता. जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं, 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार. आम्ही समोर खाली बसणार. आम्ही विनयशीलतेनं आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार. आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजून स्वागत करणार. पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची राहील. आंबी आणि गायकवाड यांचे कार्यकर्ते आमने सामने आले असते तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती होती. पोलिसांनी आंबी यांचं हे आंदोलन चिरडलं असताना गायकवाड यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी या पुस्तकाचं नाव बदलायला लावावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलंय. त्यांनी अजून माफी मागितली नाही. उलट मुजोरीसारखे या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळायला येऊन राहिले. देवेंद्रजी, मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कार्यकाळात आपण अनेक पुस्तकं बदलली, अनेक कायदे आपण 100 वर्षाचे जे थोतांड कायदे बदलले, हे पण जरा बदलून टाकायला पाहिजे. पुस्तकाच्या नावावरून दमदाटी करणारे गायकवाड आणि त्याविरोधात आंदोलन करणारे प्रशांत आंबी यांना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा समज दिली आहे. मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर संजय गायकवाड भ्रमिष्ठासारखी विधानं करत असल्याचा टोला लगावलाय. संजय गायकवाडनी अशा प्रकारचे भ्रामक विधान, भ्रमिष्ठ विधानं करतायत ना, ते चुकीचं. त्यामुळे पक्षाची बदनामी होते, सरकारची बदनामी होते. आता कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली त्यावेळी सुद्धा मी स्वतः सोलापूरला गेलो, आपण मागणी केली आरोपी अटक झाली पाहिजे. भूमिका व्यक्ती त्यांनी जी काही भूमिका मांडलेली ती मला वाटतं ती एकदा गायकवाडने समजून खरेदी करायला. म्हणजे भडक विधानं करून माध्यमात चर्चेत राहणं ते टाळलं पाहिजे. तू काय विधान करतो? उलट आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हानच करतो ना शिवधरा. संजय गायकवाड आणि छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह विधान करणारे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात मुंबईतही डाव्या पक्षांनी आंदोलन केलं. महाविकास आघाडी तसंच वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेतेही या आंदोलनात सहभागी झाले. सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितले आपण तर आता चढाओढ चाललेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मनुस्मृतीचा उदो त्या ठिकाणी सुरू आहे. मला प्रश्न विचारायचा की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल ज्यांनी बोललं, आज आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर संजय गायकवाडजींनी ते पुस्तकच वाचलेलं नाहीये. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आणि वाद हे समीकरण नवं नाही. शिवाजी कोण होता या पुस्तकातील छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाला यापूर्वीही अनेकदा विरोध झाला आहे. मात्र कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपतींचा या पुस्तकात धर्मनिरपेक्ष असा उल्लेख केलेला आहे आणि याचाच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी टोकाचा विरोध केला आहे.
कदाचित या टोकाच्या विरोधाचं हेच एक कारण कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचं असू शकतं असं मानलं जात आहे. पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर 37 वर्षांनी संजय गायकवाडांना हे पुस्तक पहिल्यांदा दिसलं. मग नावावरून त्यांच्या डोक्यात तिडीक गेली आणि त्यांनी थेट प्रकाशकाला फोन करून शिवीगाळ केली. मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर आणि उपमुख्यमंत्र्यांनी कान उघडणी केल्यानंतर ते काही मागे हटायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांच्या हाती आंदोलनासाठी एक नवं हत्यारच त्यांनी देऊ केलंय. बुलढाण्याहून संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर सध्या अमरावतीचा परतवाडा चर्चेत आहे, तो अयान नावाच्या मुलानं केलेल्या कारनाम्यामुळे. तरुणींशी संबंध ठेवून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारा अयान नावाचा रील स्टार खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये विलन ठरलाय आणि याच प्रकाराची पुनरावृत्ती कोल्हापुरातल्या गावामध्ये पाहायला मिळाली. शाहिद आणि शाहरुख या 2 मित्रांनी गावातल्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ काढले. पोलिसांनी दोघांना अटक केली असली तरी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूरमधल्या त्या गावात नेमकं काय घडलं बघूया. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील उशिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे. गावकरी जे शिवले न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार. आणि प्रथम आणि एकदा मी शिर्ली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो. हात जोडून संपूर्ण गावाची माफी मागणारा हा बाप आपल्या लेकराला फासावर चढवायला तयार आहे, कारण त्याच्या मुलानं गुन्हाच तसा केलाय. कोल्हापुरातल्या पुलाची शिरोली गावातला शाहिद संदे यानं देखील अमरावतीच्या परतवाड्यातील अयान अहमद प्रमाणे गावातील तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि या दुष्कृत्यात त्याला साथ दिली ती शाहरुख देसाई नावाच्या मित्रानं. पुलाची शिरोली गावातला शाहिद हा मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा आणि त्याचे व्हिडिओ या ठिकाणी बनवले जायचे. याची कुणकुण आहे ते स्थानिक तरुणांना लागली आणि त्यांनी शाहिद आणि त्याचा मित्र शाहरुख या जोडगोळीचा पर्दाफाश केला. यानंतर पोलिसांनी शाहिदला अटक केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर शाहिद संदेनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी जवळपास 8 ते 9 मुलींना सावज केल्याचं कळत आहे. माझं नाव शाहिद समीर संदे, राहणार शिरोली ग्रामपंचायतजवळ टाकली गल्ली. माझं अनेक हिंदू मुलींचे शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने. मी आता डिलीट करतोय. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार. अमरावतीच्या परतवाड्यासारखी लाजीरवाणी आणि धक्कादायक घटना आपल्या गावात घडल्यामुळं पुलाची शिरोली गावचे रहिवासी आक्रमक झाले. गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चा काढण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू झाली. शाहीर समीर शिंदे या जिहादी मुस्लिम युवकाने ज्या मुलींच्यावर अन्याय केला आहे आमच्या हिंदू मुलींच्यावर, त्याचा पूर्णपणे आम्ही शिरोली गावातर्फे पूर्णपणे निषेध करत आहे आणि त्यासाठी मी पूर्ण गाव बंद ठेवलेला आहे. ज्याचं त्यांना आपापल्या समाजातल्या मुलींशी काय लग्न केलं, विवाह केला, आम्हाला काय हरकत नाहीच आहे. पण जाणून बुजून जर आमच्या हिंदू मुलींना जर टार्गेट ठेवून तुम्ही लव जिहादी नराधम जर काय गैरकृत्य करत असतील तर त्याला आम्ही कधीही माफी देणार नाही. गावबंदी, गावातनं बाहेर काढणे, हद्दपार करणे अशासारख्या मागण्या आम्ही करणार आहे. कारण अशा प्रवृत्तीची माणसं ही समाजावर लांछन आहेत आणि त्यांना वेळी शिक्षा झाली पाहिजे, त्यांना हद्दपार केलंच पाहिजे. दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी गावकऱ्यांच्या मागणीचं निवेदन स्वीकारत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलंय. त्याच्यामध्ये त्याचा मतदानाचा हक्क काढून घेणं, पाणी कनेक्शन बंद करा, या गावातून हद्दपार करा, ही भूमिका आज गाववाल्यांची आहे. नक्कीच या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतःचं निवेदन देतोय आणि जी चौकशी सखोल करून याच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत. आधी अमरावतीतला परतवाडा आणि आता कोल्हापुरातील पुलाची शिरोली गाव. पॅटर्न तोच, अश्लील व्हिडिओ काढून तरुणींना ब्लॅकमेल करणं.
अशा प्रकाराची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. दरम्यान आरोपी आणि पीडित मुलींचे धर्म वेगवेगळे असल्यानं या घटनांवरून जोरदार राजकारण सुरू आहे. या घटनांना धर्माच्या तराजूत तोलताना जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि गावागावातील सामाजिक सलोख्याची वीण उसवली जाणार नाही याची देखील काळजी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर.